15 ऑगस्ट 1947 भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. 15व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने नव्या सागरी जलमार्गाचा शोध लावला व भारताच्या कालिकत बंदरात येऊन पोहोचला. त्यानंतर अनेक युरोपीय राष्ट्रांनी भारताशी व्यापार करण्यास सुरुवात केली. 1757 ते 1857 पर्यंत भारतात ब्रिटिश सत्तेची पायाभरणी झाली, पण ही सत्ता त्यांना सहजासहजी मिळाली नाही. सत्ता मिळवण्यासाठी ब्रिटिशांना भारतीय राजे, शेतकरी, आदिवासी यांच्या विरोधाला व सशस्त्र लढ्याला तोंड द्यावे लागले. इंग्लंडच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेतला. कटकारस्थाने करून 23 जून 1757 प्लासीची लढाई जिंकली. भारतीयांच्यावर अन्यायकारक धोरणे लादण्यास सुरुवात केली. आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन कर पद्धती अंमलात आणली. भारतीय चालीरीती, रूढी, परंपरा यात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. गैरकारभार व दत्तक वारसा नामंजूर या धोरणाने अनेक राज्ये खालसा केली. ब्रिटिश छावणीतील हिंदी सैनिकांच्यावर अन्याय केला. ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणामुळे भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात वणवा पेटला व 1857च्या उठावाला सुरुवात झाली. हा उठाव अपयशी ठरला तरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत बनला. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी फोडा व राज्य करा या धोरणाचा वापर करण्यास सुरुवात केली. भारतीयांनी मात्र सामाजिक व धार्मिक प्रबोधनास सुरुवात केली. ब्रिटिशांना संघटित विरोध करण्यासाठी ब्रिटिश अधिकारी ह्यूम यांच्या सहकार्याने 28 डिसेंबर 1885 भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय सभेचे 3 प्रवाह निर्माण झाले: मवाळ युग, जहाल युग व सत्याग्रहाचा मार्ग. 1885 ते 1905 या मवाळ युगामध्ये सनदशीर मार्गाने ब्रिटिशांच्याकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी व इतर मवाळ नेत्यांनी अनेक कार्ये केली. 1905 ते 1920 या जहाल युगामध्ये लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल म्हणजेच लाल बाल पाल या जहाल नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला पाहिजे असे मत मांडले व सरकारच्या धोरणावर वृत्तपत्रांमधून टीका केली. तसेच वंगभंग चळवळ व होमरूळ चळवळ सुरू केली. 1920 ते 1947 हा सत्याग्रह चळवळीचा कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह चळवळीचे कार्य पूर्ण केले व 1915 भारतात आले. भारतातील चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद लढा इत्यादी चळवळींना सत्याग्रहाच्या मार्गाने न्याय मिळवून दिला. ब्रिटिशांच्या रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याने पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडला. भारतीयांच्या सहकार्यावर अवलंबून असणाऱ्या ब्रिटिश शासनाला असहकार्य करण्यासाठी 1920 असहकार चळवळ सुरू करण्यात आली, पण उत्तर प्रदेशमध्ये चौरी चौरा येथे चळवळ हिंसक झाल्याने चळवळ थांबवण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये क्रांतिकारकांनी ही सशस्त्र मार्गाने क्रांतीचा लढा ब्रिटिशांच्या विरोधात सुरू ठेवला होता. वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू व इतर क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. तसेच भारतातील समतेचा लढा
हा मानव मुक्तीच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला होता. शेतकरी चळवळ, समाजवादी चळवळ, स्त्रियांची चळवळ, दलित चळवळ इत्यादी समतेच्या लढ्याने भारतामध्ये सुधारणा घडवून आणल्या. साने गुरुजी, तुकडोजी महाराज यांची राष्ट्रभक्तीपर गीते, उषा मेहता व त्यांचे सहकारी यांचे आझाद रेडिओ प्रक्षेपण केंद्र यांनी भारतीयांना प्रेरणा दिली. 1928 मध्ये ब्रिटिशांच्या सायमन कमिशनला भारतीय नेत्यांनी विरोध केला व लाहोर अधिवेशनातील संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करून सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील दांडी या ठिकाणी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्यात आला. पेशावर, सोलापूर, धारासना व जंगलचा सत्याग्रह यामुळे चळवळ व्यापक झाली. तर मुंबईच्या बापू गेनूचे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले. या चळवळीचा विचार करून भारतीयांशी संबंधित घटनात्मक प्रश्नाचा विचार करावा म्हणून इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले, पण ती निष्फळ ठरली. दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्याकाच्या प्रश्नावरून गांधीजी निराश होऊन परतले. दलितांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी दलितांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. त्यामुळे जातीय निवाडा जाहीर होऊन दलितांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्यानुसार हिंदू धर्माची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती, म्हणून त्यांनी जातीय निवाड्याच्या विरोधात एरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली. 1932 मध्ये महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे पुणे करार झाला. या करारानुसार दलितांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. भारतात ब्रिटिशांच्या विरुद्ध चळवळीचे वातावरण असताना 1939ला युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा सहभाग असल्यामुळे इंग्लंडची आर्थिक हानी होत होती. त्याचवेळी भारतामधील चळवळी आघाडीवर असल्यामुळे इंग्लंडला भारतामधील सत्तेविषयी चिंता वाटू लागली होती. त्यामुळे भारतीयांना खुश करण्यासाठी ब्रिटिशांनी क्रिप्स योजना भारतामध्ये आणली, पण युद्ध संपल्यानंतर स्वातंत्र्य देऊ असा निर्णय या योजनेचा होता. त्यामुळे अध्यक्ष मौलाना आझाद व राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी वर्धा येथील अधिवेशनात ब्रिटिशांनी भारत सोडून जावे असा ठराव मंजूर केला. नंतर 7 ऑगस्ट 1942ला मुंबई येथे क्रांती मैदानावर अधिवेशन भरले. 8 ऑगस्ट 1942 रोजी छोडो भारत आंदोलनाचा ठराव झाला. गांधीजींनी लोकांना आवाहन केले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी या लढ्यात सर्व देशवासियांनी सहभाग घ्यावा. ब्रिटिशांनी भारतातून तात्काळ निघून जावे. प्रत्येक भारतीयाने भारतामध्ये स्वतःला स्वतंत्र मानावे. करेंगे या मरेंगे. यानंतर लगेचच 8 ऑगस्ट 1942ला चळवळ कमजोर करण्यासाठी ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक केली. त्याचा परिणाम भारतात सगळीकडे असंतोष पसरला. हरताळ, निदर्शने, बंद, जाळपोळ झाले. वैयक्तिक सत्याग्रह, प्रतिसरकारे
भूमिगत चळवळी यांच्या तुफान कार्याने तर इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. पण ब्रिटिशांची प्रतिक्रिया क्रूर होती. त्यांनी भारतात वृत्तपत्रावर बंधने आणली, गोळीबार केला, आंदोलकांचा छळ केला. तरीही सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना स्वातंत्र्यासाठी लढू लागली. भारतीय नौदल, वायुदल या सैनिकी तुकड्यामध्ये उठाव झाले. मुंबईमध्ये तर उठावाने उग्र स्वरूप घेतले. पण तिकडे इंग्लंडमध्ये ब्रिटिश राजकीय स्थितीत थोडा बदल झाला. ब्रिटिश पंतप्रधानांनी भारताला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य देवो असे सांगितले. पण ब्रिटिश कार्यकर्त्यांनी भारतामध्ये फोडा व राज्य करा या धोरणाचा सतत वापर केल्याने हिंदू मुस्लिम यांच्यात अधिक संघर्ष निर्माण झाला व त्याचा परिणाम मुस्लिम लीग नेते बॅरिस्टर जिना यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. भारतातील हिंसा थांबवण्यासाठी भारत पाकिस्तान फाळणीला भारतीय नेत्यांनी होकार दिला. 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला. ब्रिटिशांनी 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले. तो आनंदाचा दिवस आला. 14 ऑगस्ट 1947 रोजी भारतात देशभर स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यात आला. दिल्लीमध्ये ब्रिटिशांचा युनियन जॅक हा ध्वज उतरवून भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये अग्रेसर असलेले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली व भारतीय लोकांना उद्देशून त्यांनी भाषण केले. स्वातंत्र्याच्या दिव्य दीपाने भारत देश उजळून निघाला. अशा प्रकारे 1857 पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाची सांगता स्वातंत्र्य प्राप्तीने झाली. ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला. तो स्वतंत्र दिवस 15 ऑगस्ट 1947 भारतामध्ये मोठ्या आनंदाने आपण साजरा करतो.